हाय फ्रेंड्स, मी जयंती वागधरे. स्पॉटलाइटमध्ये आपलं स्वागत. बॉलिवूड आणि मनोरंजन विश्वात या वर्षी अनेक सेलिब्रिटींचे ब्रेकअप झालेत. आता वर्ष संपता संपता आणखी एका ब्रेकअपची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता कमल हसन आणि दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री गौतमी यांनी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. यावरचा हा रिपोर्ट पाहूया. अभिनेता कमल हसन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री गौतमी यांचं गेल्या 13 वर्षांपासूनचं नातं संपुष्टात आलंय. 13 वर्षांपासून गौतमी कमल हसन सोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांच्या नात्यात कोणत्याही तणावाच्या बातम्या नसताना अचानक त्यांच्या विभक्त होण्याचं वृत्त आल्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसलाय. गेल्याच वर्षी कमल हसनच्या पाप नाशम या चित्रपटाद्वारे गौतमीनं रुपेरी पडद्यावर पुनर्पदार्पण केलं होतं. आयुष्य आणि निर्णय या मथळ्याखाली एक निवेदन गौतमी तडीमल्ला यांनी दिलंय. आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन आपण कमल हसन सोबतचं आपलं नातं संपवण्याचा क्लेशकारक निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. कमल हसन पासून विभक्त होण्याचा निर्णय सर्वस्वी माझ आहे. एक प्रतिभावान अभिनेता म्हणून कमल हसनचा मी सन्मान करते. हा निर्णय माझ्या आयुष्यातील कठीण निर्णयांपैकी एक आहे. सगळ्यात आधी मी एक आई असून आपल्या मुलीसाठी एक चांगली आई बनण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यासाठी आपलं मन शांत असणं गरजेचं आहे. स्वतःच्या स्वप्नांना मुरड घालणं हाच पर्याय माझ्यासमोर होता. परंतु ते शक्य नसल्यानं सुमारे 2 वर्षांच्या मानसिक द्वंद्वानंतर एक स्त्री म्हणून आयुष्याच्या या टप्प्यातला सर्वात कठीण असा हा निर्णय घेणं मला भाग पडलं. तरीही मला कोणाकडून सहानुभूतीची अपेक्षा नाही वा मला कोणाला दोषही द्यायचा नाही. मी यापुढेही कमल हसन यांची मोठी फॅन राहील. गौतमी तडीमल्ला, अभिनेत्री. गौतमी आणि कमल हसन यांची 1989 साली चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. 2005 पासून त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. विवाह संस्थेवर आपला विश्वास नसल्याचं सांगत त्यांनी लग्न करण्यास नकार दिला होता. गौतमी यांचं या अगोदर संदीप भाटिया या व्यावसायिकाशी लग्न झालं होतं, पण काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. 1999 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना सुब्बालक्ष्मी नावाची मुलगी देखील आहे. त्यानंतर 48 वर्षीय गौतमी आणि 61 वर्षीय कमल हसन हे 2005 सालापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. विवाह पद्धतीवर विश्वास नसल्यामुळे या दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान गौतमीला कर्करोगही झाला होता. 35व्या वर्षी तिला स्तनाचा कर्करोग झाला होता. त्यावेळी कमल हसन आणि तिच्या मित्रमंडळींनी या कठीण प्रसंगी आजाराला सामोरं जाण्यासाठी तिला मदत केली होती. गौतमी आणि कमलनं अपूर्व सहोदरार्गल या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पापनाशम या चित्रपटातही त्यांनी एकत्र काम केलं. तर दुसरीकडे कमल हसनचं 2दा लग्न झालेलं आहे. वाणी गणपती आणि अभिनेत्री सारिका यांच्याबरोबर कमल हसनचं लग्न झालं होतं. त्याला सारिका या दुसऱ्या पत्नीपासून श्रुती आणि अक्षरा या 2 मुली आहेत. मध्यंतरी श्रुती हसन आणि गौतमी यांच्यात वाद झाला होता. दोघींमध्ये जोरदार भांडण झालं होतं, ज्यामुळे चित्रपटाचं शूटिंग थांबावं लागलं होतं अशी चर्चा रंगतीये. मात्र या सगळ्या अफवा असल्याचं श्रुतीनं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे कमल आणि गौतमीच्या अचानक विभक्त होण्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.